स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिर स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान वटवृक्ष हे यावर्षी प्रकट दिनाच्या सजावट आपण केलेली होती। तर आपण पूर्ण मंदिर कशा पद्धतीने सजावट केलेले आहे ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। काही ठिकाणी आपण पूर्ण लडी सोडल्या होत्या, तर काही ठिकाणी फुलांचे बंचेस लावले होते, तर काही ठिकाणी पेस्टिंग होती। ज्या पद्धतीने मंदिरामध्ये जागा होती त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तशी डिझाइन केलेली होती। तर हा आहे वटवृक्ष मंदिरातील आतमधील गाभारा। तर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने पेस्टिंग केली आहे हे पाहू शकता। मंदिराच्या समोरील बाजूस ही पूर्ण फुलांची पेस्टिंग आणि डिझाइन केलेली आहे, या पद्धतीने केलेली होती। तर चला सुरुवातीपासून दाखवू। पुण्यामध्ये आपण गुलटेकडी मार्केटला पूर्ण फुलांची खरेदी केली, पूर्ण कलरचे किंवा डिझाईनचे फुलं घेतली, त्यानंतर पॅकिंग केली आणि आपण आलो अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिरामध्ये। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला समोर दिसती स्वामी समर्थ मंदिरांची हुबेहूब काढलेली ही रांगोळी अशा पद्धतीने काढली होती आणि आपले काम सुरू झालेलं आहे। तर वरच्या बाजूस आपल्याला पूर्ण जागा एक हॉल दिला होता, तिथे आपण पूर्ण काम चालू केलेलं होतं। पुन्हा आपण आलो रांगोळीकडे, तर अशा पद्धतीने त्यांचं काम चालू होतं। ते सकाळी 10 वाजता सुरुवात केली होती, आता वाजले संध्याकाळचे 9। तर सकाळपासून ते पूर्ण त्यांच्या कलेने ही रांगोळी काढत होते। तर हुबेहूब वाटणारी अशी ही कलाकृती याच्यामध्ये आपण बारकाईने पाहिले तर खूप काही दिसून येत आहे। याच्यामध्ये रुद्राक्ष ना चेहऱ्यावरील एक ना एक असे जे की हावभाव म्हणतो, या पद्धतीने त्यांनी पूर्ण बारीक काटेकोरपणे अशा पद्धतीने त्यांनी रांगोळी काढली होती, ते पण प्रकट दिनाच्या दिवशी। तर असा यांना भेटलेला हा स्वामीसाठी मान आहे किंवा त्यांची सेवा आहे। त्यांना आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने आपण प्रत्येक मंदिरामध्ये सेवा करतो। तर ही सेवा त्यांनी खूप छान केली। तर आपण आलो आहोत आता पूर्ण आपल्याला रात्रीच्या 10 वाजता आपल्याला मंदिर आपल्या ताब्यामध्ये दिलं। त्याच्यानंतर आपण पेस्टिंग लडी लावणे जिथं जिथं जागा आहे तिथे तिथे आपण काम चालू केलेलं आहे। तर आपल्याला पूर्ण रात्र हे काम करायचं होतं आणि सकाळी मंदिराला त्यांच्या ताब्यात द्यायचं होतं। तर आपण पूर्ण पहिल्या दिवशी आपला होता गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक वेगळी डिझाईन केली आणि प्रकट दिनाच्या दिवशी दुसरी डिझाईन केली। तर पहिल्या दिवशीची डिझाईन होती, आपण नाव काढलं होतं स्वामी। तर स्वामींच्या नावाची ही पेस्टिंग चालू होती आणि रात्रभर पूर्ण रात्रभर ही आपल्याला काम गेलेलं होतं। आणि दुसऱ्या दिवशी पण आपल्याला प्रकट दिन असल्यामुळे पूर्ण दिवस जागून परत दुसऱ्या दिवशी रात्री पूर्ण रात्र जागून हे काम पूर्ण करायचं होतं। तर आपल्याकडे पूर्ण 20 ते 22 पूर्ण हेल्पर किंवा जे की कारागीर आहेत ते होते। त्या पद्धतीने आपण त्या टायमिंगनुसार काम चालू ठेवलेलं होतं। अशा पद्धतीने मी स्वतः सुद्धा काम केलेलं आहे। तर या पद्धतीने आपलं पूर्ण काम चाललेलं होतं मंदिरामध्ये, तुम्ही पाहू शकता। आता पूर्णतः मंदिर बंद असल्यामुळे पूर्ण गर्दी नाहीये किंवा आपल्याला सजावट करण्यासाठी पूर्ण जागा मोकळी भेटते। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती प्रकारचे फुलं आहेत किंवा कशी डिझाईन आहे ही आपण आदल्या दिवशीच फिक्स केली होती। तर या पद्धतीने आता ही पेस्टिंग लावून झालेली आहे आणि आपण जसं काम होईल तसं स्वच्छता करून मंदिरातले ही पहिल्या दिवशीची डिझाईन आहे, जी की गुढीपाडव्याच्या दिवशीची। आपण पूर्ण समोरील बाजूस तोरण लावले, आतल्या एंट्रीला म्हणजे जे की पॅसेज आहे, पॅसेजमध्ये आपण पूर्ण लडी सोडलेल्या आहेत आणि खूप एक किचकट पद्धतीचं काम होतं। पण हे पूर्ण रात्रीत आपण एक तयार करून द्यायचं आपल्याकडे डिझाईन होती। तर हे आहे पहिल्या दिवशीचं। आता आपण गेलो आहोत दुसऱ्या दिवशीच्या डिझाईनवर। दुसऱ्या दिवशी जे सुट्टा माल होता त्याच्या लडी बनवणे हे काम चालू होतं। हे पूर्ण दिवसभर आपण लडी बनवल्या आणि तेच काम संध्याकाळी आपण दुसरी डिझाईन घेऊन गेलो। आता हे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं काम चालू झालेलं आहे। तर आता जिथे वटवृक्ष आहेत वटवृक्षापाशी जेवढे की जे की 2 ते 3 प्रकारचे झाड आहेत त्या झाडांना पण आणि वरच्या बाजूने जे की जागा आहे तिथे लटकन पूर्ण दाटमध्ये सोडून आपण ती डिझाईन कंप्लीट करणार होतो। एक टप्पा पूर्ण करत आपण पूर्ण मंदिरातील गाभारा कंप्लीट करत होतो। अशा पद्धतीने प्रत्येकाकडे एक 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 असा पार्ट दिला होता। तर मला सगळीकडेच पाहावं लागत होतं। हे आहे मेन मंदिर जे की रात्रीचं पूर्णपणे बंद होतं। आता हा दुसरा दिवस आपला आहे।
तर जिथे तोरण लावलं होतं पहिल्या दिवशी तिथे आपण यावेळेस नाव घेतलं आहे स्वामी समर्थ मंदिर. संध्याकाळचे 12 वाजून गेले होते, प्रकट दिन चालू झाला होता, त्यामुळे आपण पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं आणि पूर्ण पद्धतीने समोरील पूर्ण गाभाऱ्यात किंवा मंदिरामध्ये आपण नतमस्तक होऊन पुढील कामास सुरुवात केली. तर सगळीकडे आपण जिथे जिथे टप्पे दिले होते वाटून तिथले काम कंप्लीट झाले किंवा नाही झालं ते पाहत होतो. हे आहे वटवृक्षाखाली, स्वामी जिथे वटवृक्षाखाली बसत होते ते मेन मंदिर आहे किंवा तिथे पादुका आहेत. तर आपण तिथे पण पूर्णपणे सजावट केली होती, जिथे पट्टे लावले किंवा लडी लावले आणि जे की थोडे पहाट होत आली त्याच्यानंतर आपण समाधी मंदिरात आलो, कारण समाधी मंदिराचं पण काम आपल्याला त्याच दिवशी रात्री कंप्लीट द्यायचं होतं. तर आपण समाधी मंदिरामध्ये ब्रह्मांड नायक अशा पद्धतीने पूर्ण नाव काढलेलं होतं. तर स्वामींचा हार आपल्या गाडीसाठी त्यांनी एक गिफ्ट म्हणून किंवा एक स्वामींचा प्रसाद म्हणून दिला आणि आपण स्वतः स्वामींच्या मंदिरातली पूर्ण स्वच्छता ही काम झाल्यानंतर करून त्यांना समर्पित केलं. ही आहे स्वामी. तर हेच नाव आपण दुसऱ्या ठिकाणी पण परत पेस्टिंग केलं होतं, जेणेकरून पूर्ण मंदिर असं भरून दिसावं, जे की वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जे स्वामी भक्त येणार आहेत, स्वामी भक्तांना असं दिसण्यासाठी पूर्ण गाभारा असं भरून दिसला पाहिजे आणि प्रसन्न वाटले पाहिजे. यासाठी आपण प्रत्येक डिझाईनला डिझाईन छोट्या छोट्या आखीव रेखीव किंवा फिनिशिंग म्हणतो आपण त्या पद्धतीने करून घेतले होते आणि 2 दिवसाचा कालावधी आपल्याकडे होता. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने एक पूर्ण आपल्याकडे पहिल्याच वर्षी मंदिर आलतं, त्यामुळे आपण ते कसं पूर्णपणे डेकोर होईल आणि किती सुंदर दिसेल याचा मनापासून आपण पूर्ण प्रयत्न केला आणि ते सक्सेस झालं. पूर्ण मंदिर हे भरून दिसत होतं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे यावर्षी 2 दिवस मंदिर आलं, कारण पहिल्या दिवशी हा पाडवा होता आणि दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिन होते. त्यामुळे आपल्याकडे 2 दिवसाचा कालावधी असून 2 डिझाईन द्यायच्या होत्या. तर 2 डिझाईनमध्ये आपण मटेरियल जे आहे ते पुण्याहून अक्कलकोटला घेऊन जाणार होतो, पण 2 दिवस हे ओरिजिनल फुलं जास्त काळ टिकत नाही. तर आपल्याला ते टिकवण्यासाठी एक वेगळी पद्धत करावी लागले, जे की स्टोरेज म्हणतो, किंवा दुसऱ्या दिवशी परत फुलं मागवली. तर ह्या पद्धतीने आपण तिथं पूर्ण काम केलं आणि दुसरा दिवस पण पूर्ण दिवसभर हे मटेरियल पूर्ण कसं व्यवस्थित ठेवता येईल किंवा पेस्टिंग कशी राहील, उन्हामध्ये खराब होणार नाही याची पण पूर्ण काळजी घेतली. आणि आपण हे 2 दिवसाचा जे की पूर्ण कालावधी आहे त्याच्यामध्ये पूर्ण मंदिर हे सजून त्यांच्या हाती दिले. तर हे भरपूर डिझाईन किंवा भरपूर फुलांचं भरभरून गेलं होतं, तर त्यांना खूप आवडलं. तर हे रात्रीच्या पूर्ण काम कंप्लीट झाल्यानंतर आपण बाहेरच्या बाजूने आलो आणि हे पूर्ण स्वामी समर्थन आणि मी स्वतः हे पूर्ण माझ्या पाहणीने करत होतो आणि हे लावून घेत होतो. मंदिरापासून आपल्याला समाधी मंदिराकडे पण जावं लागत होतं, कारण समाधी मंदिरामध्ये पण एक डेकोरेशनचं काम चालू होतं. तिथे वेगळे डिझाईन दिले होते आपण, तिथे पांडुरंगाची किंवा विठ्ठलाची अशी वेगवेगळे डिझाईन दिल्या होत्या, गंधाच्या किंवा शंकर महाराजांचा गंध असेल, अशा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण डिझाईन तयार करून आपण तिथे दिल्या होत्या. तर दोन्हीकडे पण नाव वेगळे दिले होते, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. ब्रह्मांड नायक आणि स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपण तोरण वगैरे लावून घेतलं होतं आणि पूर्ण दोन्ही मंदिर कंप्लीट केलं. कंप्लीट केल्यानंतर आपण रात्रीचं पूर्ण मंदिर स्वच्छ करून दिलं. जे की आपल्याकडे फुलं शिल्लक होते त्याचा पण पूर्णपणे कसा उपयोग होईल ते बघितलं. आता हे आहे समाधी मंदिरातलं समोरचं तोरण. आता राहिलेले की पूर्ण जे की आहे ते कंप्लीट करायचं होतं आणि मंदिर त्यांच्या ताब्यात द्यायचं होतं. तर त्यानंतर आपण त्यांना पूर्ण क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर पूर्ण जे की आपल्याकडे कारागीर हेल्पर होते ह्यांच्याकडून सगळं व्यवस्थित करून लावून फिटिंगमध्ये करून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी जी गर्दी होणार होती ती भयंकर खूप गर्दी होणार होती. कारण स्वामींचा प्रकट दिन म्हणजे पूर्ण जे की स्वामी भक्त आहेत ते येणार होते आणि त्यांना दिसण्यासाठी खूप छान दिसावं या पद्धतीने आपण पूर्ण प्रयत्न केला.